नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर. तर आज आपण मस्त जाळीदार असा खमण ढोकळा बनवणार आहोत आणि त्यासाठी इथे आपण 1 कप इतकं बेसन पीठ चाळून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. तर आता आपण जे काही बेसन पीठ चाळून घेतलेलं होतं ते अशा प्रकारच्या एका भांड्यामध्ये काढून घेऊ. शक्यतो मी ज्या पद्धतीनं कटोरी घेतली आहे तसंच तुम्ही सुद्धा कटोरी किंवा पातेल्यामध्ये हे पीठ काढून घ्या. कारण आपल्याला हे पीठ मस्त फेटता आलं पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याला खोलगट भांडंच लागेल. तर इथे आपण चिमूटभर हळद घालून घेतली आहे, अर्धा चमचा एवढं मीठ घालून घेतलेलं आहे. तर आता आपण अशा पद्धतीची एक छोटीशी वाटी घेऊन त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे इतकं पाणी घ्यायचं. पाणी घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण 1 चमचा एवढी साखर घालायची, अर्धा चमचा इतकं लिंबूसत्व घालायचं. हे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं लिंबूसत्व असतं. आणि जर तुमच्याकडे लिंबूसत्व अवेलेबल नसेल तर तुम्ही याच्यामध्ये अर्धा लिंबू पिळून घालू शकता. तर इथे मी ज्या कपने पीठ घेतलं होतं त्याच कपने अर्धा ते पाऊण कप इतकं पाणी या पिठामध्ये मिक्स करून घेणार आहे. तर तुमच्या पण लक्षात असू द्या, आपण जी वाटी घेणार आहोत किंवा माझ्यासारखं तुम्ही मेजरिंग कप घ्या. तुम्ही जेवढं पीठ घ्याल ना त्याच्या निम्मंच पाणी घ्यायचं. आणि आपण ज्यावेळेस पीठ हे फेटतो ना तेव्हा आपल्या लक्षात येतं पिठाची कन्सिस्टन्सी कशी ठेवायची. आता इथे बघू शकता थोडं घट्ट वाटते मला, तर मी याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी ॲड करते आणि मस्त हे मिक्स करून घेते. हे पीठ आपल्याला खूप जास्त पातळही करायचं नाही आणि घट्टही करायचं नाही. तर तुम्ही बघू शकता मी ज्या पद्धतीने हे पीठ तयार केले असंच तुम्ही पण करायचं. आणि या पिठामधील सगळ्या गाठी आपण फोडून घ्यायच्या. मस्त ह्याला फेटत राहायचं. मस्त 1 मिनिट तरी हे पीठ आपण फेटून घ्यायचं. आणि सगळं हे मिश्रण आहे ना सगळं एकसारखं करून घ्यायचं. याने काय होतं, आपला ढोकळा मस्त फुलतो, खूप छान फुगतो. आता आपण इथे जे काही साखर आणि लिंबूसत्वाचं पाणी बनवलं होतं हे आता आपल्या पाण्यामध्ये मस्तपैकी मिक्स झालेलं आहे. आता हे पाणी आपण आपल्या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे. आता हे आपलं लिंबूसत्व आणि साखर मस्त पाण्यामध्ये विरघळलेलं आहे. तर हे पाणी आपण या पिठामध्ये ओतून घेऊ आणि मस्तपैकी पुन्हा एकदा आपण हे सर्व मस्त फेटून घेऊ. आणि हे एकाच डायरेक्शनने फेटत राहायचं. मी ज्या पद्धतीने पीठ फेटते ना तसंच तुम्ही पण करा. मी जसं सांगते ना सेम तसंच तुम्ही स्टेप बाय स्टेप फॉलो करत राहा. मग बघा तुमचा ढोकळा एकदम मस्त जाळीदार असा होईल. साधारणतः 1 मिनिट तरी आपण हे पीठ मस्त फेटून घ्यायचं. आता आपलं पीठ मस्त फेटून झालेलं आहे. तर इथे आपण 1 चमचा इतकं खायचं तेल घालायचं. कारण याने काय होतं, आपला ढोकळा एकदम मऊ होतो. तेल घातल्यानंतर परत एकदा आपण हे पीठ फेटून घेऊ. तर इथे आता तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीनं पीठ तयार केलेलं आहे. तर तुम्ही पण सेम असंच करा. खूप जास्त पातळही करायचं नाही. तर इथे मी अशा पद्धतीची एक कढई घेतलेली आहे. त्याच्यामध्ये अर्धा ते 1 ग्लास एवढं पाणी घालून घ्यायचं. तुम्ही बघू शकता मी किती पाणी घातलेले, त्यानुसार तुम्ही पण अंदाज लावू शकता. खूप जास्त पाणी पण घालायचं नाही, अगदी आपल्या भांड्याला लागेल इतकं. आपल्या भांड्यापेक्षा थोडं कमीच पाणी राहिलं पाहिजे. तर अशा पद्धतीनं आपण या कढईवर 1-2 मिनिट आपण झाकण ठेवून घेऊ, म्हणजे आपल्या पाण्याला चांगली उकळी येईल. इथे आपण अशा प्रकारचं केक टिन घेतलेलं आहे. त्याला आपण सगळीकडून तेल पसरवून घेऊ. तुमच्याकडे केक टिन नसेल तर तुम्ही कुकरचा डब्बा घेतला तरीसुद्धा चालेल. असं सगळीकडे व्यवस्थित तेल पसरवून घ्यायचं. तर आपल्या या भिजवलेल्या पिठामध्ये आपण एक अख्खं इनोचं पॅकेट घालायचं आहे. इनो घातल्यानंतर हे पीठ परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आणि नंतर हे तयार बॅटर आपण आपल्या केक टिनला तेल लावून घेतलेलं होतं तर त्याच्यामध्ये व्यवस्थित असं ओतून घ्यायचं. तर इथे तुम्ही बघू शकता आपण इनो घातल्यानंतर हे पीठ आपलं किती फुलून तयार झालेलं आहे. पहिल्यापेक्षा हे दुप्पट पीठ आपलं तयार होतं. म्हणून याला चांगलं असं फेटत राहायचं. पीठ फेटलं का लगेच आपण केक टिनमध्ये काढून घ्यायचं हे. तर तुम्ही बघू शकता आपला इनो मस्तपैकी या पिठामध्ये मिक्स झालेला आहे आणि आपलं हे बॅटर ढोकळा बनवण्यासाठी तयार आहे. तर आता आपण हे बॅटर आपल्या केक टिनमध्ये ओतून घेऊ. भांड्याला लागलेलं सगळं बॅटर आपण चमच्याच्या साहाय्याने किंवा हाताने व्यवस्थित असं काढून घ्यायचं. ढोकळा बनवण्यासाठी आपलं पीठ तयार आहे.
आता आपण याला 2 ते 3 वेळा टॅप करून घेऊ. तरी इथे तुम्ही बघू शकता आपल्या पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. आणि आता आपण हे टीन आपल्या कढईमध्ये ठेवून घेऊ. याच्यावर झाकण ठेवू आणि 15 मिनिट मीडियम टू लो फ्लेमवर आपण हे चांगलं वाफवून देऊ. 15 मिनिट झाल्यानंतर मग आपण झाकण काढून बघूया. तर 15 मिनिट झालेले आहेत. आता आपण आपलं झाकण काढून बघूया आपला ढोकळा तयार आहे की नाही. तर इथे तुम्ही बघू शकता आपलं पीठ चांगलं फुलून तयार आहे. तर याच्यामध्ये आपण चाकू किंवा टूथपिकच्या साहाय्याने अशा प्रकारे आतमध्ये घालून बघायचं. जर आपल्या चाकूला पीठ लागलेलं नसेल तर आपला ढोकळा तयार आहे. आता इथे थोडंसं मध्ये कच्चा आहे तर मी परत एकदा झाकून ठेवून वाफवून देते. तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया. तर इथे आपण फोडणीसाठी चिमूटभर हिंग, कढीपत्त्याची काही पानं, हिरवी मिरची अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहे आणि गार्निशिंगसाठी कोथिंबीर घेतलेली आहे. तर या चमच्याने आपण 1 चमचा एवढी साखर घ्यायची आहे. तर आता आपण कढईमध्ये 1 ते 1.5 पळी इतकं तेल ओतून घेऊ. तेल चांगलं गरम झाल्यानंतर लगेच याच्यामध्ये आपण थोडीशी मोहरी घालून घ्यायची. तर मी 1 चमचा एवढी मोहरी घेतली आहे. मोहरी चांगली छान तडतडली का लगेच त्याच्यामध्ये आपण घेतलेलं हिंग घालायचं. आता आपण याच्यामध्ये कढीपत्ता घालून घेऊ. आपण कट करून घेतलेली मिरची घालू. हे सर्व चमच्याने आपण व्यवस्थित तळून घ्यायचं आहे. नंतर आपण याच्यामध्ये अर्धी वाटी इतकं पाणी घालून घ्यायचं. मस्त पाण्याला एक उकळी येऊन द्यायची. आता आपण याच्यामध्ये 2 चमचे साखर घालून घ्यायची. साखर घातल्यानंतर यातच आपण अर्ध लिंबू पिळून घेऊ. साखर आणि लिंबू घातल्यानंतर याला आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण गॅस बंद करू आणि ही फोडणी थंड होण्यासाठी ठेवू. तर इथे आपण व्यवस्थित साईडच्या सर्व कडा मोकळ्या करून घेऊ. आपला ढोकळा थंड झालेला आहे. या सर्व कडा आपण मोकळ्या केल्यानंतर आपण हा ढोकळा एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण आपला ढोकळा या ताटामध्ये काढून घ्यायचा आहे. ढोकळा ताटामध्ये काढल्यानंतर आपण व्यवस्थित छुरीच्या सहाय्याने कट करून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकता आपला ढोकळा छान वाफवल्यामुळे शिजल्यामुळे सहज कट केला जात आहे आणि आपल्या ढोकळ्याला जाळी पण खूप छान पडली आहे. तर आता ढोकळा व्यवस्थित कट करून झाल्यावर याच्यावर आपण आपली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. कोथिंबीर टाकल्यानंतर थंड झालेली आपली फोडणी सगळी व्यवस्थित चमच्याच्या सहाय्याने टाकून घ्यायची. सर्व फोडणी टाकून झाल्यानंतर आपण आपला ढोकळा 5 मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवायचा आहे. तोपर्यंत आपण चिंचगुळाची चटणी तयार करून घेऊया. तर इथे मी अर्धी वाटी चिंच पाण्यामध्ये अर्धा तास भिजत ठेवली होती. तुम्ही बघू शकता चिंच छान अशी भिजलेली आहे. तसेच पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे. तर इथे मी चिक्की गूळ वापरलेला आहे. तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही घेऊ शकता. आपली चिंच पाण्यामध्ये व्यवस्थित भिजलेली आहे. तर आपण अशा पद्धतीने आपल्या हाताने ही सर्व चिंच चुरून घ्यायची आहे. चिंच व्यवस्थित चुरून झाल्यानंतर जो काही राहिलेला चोथा आहे तो आपण टाकून देऊ. तरी याच्यामध्येच आपण आपला सर्व गूळ काढून घ्यायचा. आपण सर्व गूळ या पाण्यामध्ये घातल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. जोपर्यंत गूळ आपला विरघळत नाही तोपर्यंत आपण हे मिश्रण असंच हलवत राहायचं. मी चिक्की गूळ वापरण्याचं कारण हा गूळ आपल्या पाण्यामध्ये लगेच मिक्स होतो, विरघळतो. त्याच्यामुळे मी शक्यतो चिक्की गूळच वापरते. तर तयार आहे आपला मस्त जाळीदार असा खमण ढोकळा. तुम्ही पण नक्कीच अशा पद्धतीने ढोकळा करून बघा आणि मला खात्री आहे की तुम्हालासुद्धा अशा पद्धतीचा ढोकळा खूप जास्त आवडेल. आणि रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, थँक्यू, बाय.